चॅनलमध्ये आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत। मंडळी, भाद्रपद महिना संपला की चाहूल लागते ती अश्विन महिन्याची, अर्थातच नवरात्री। या नवरात्रीत आपण देवीची 9 दिवस मनोभावी पूजा करतो आणि 10व्या दिवशी आपण दसरा हा सण साजरा करतो। तर या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचं संपूर्ण महत्त्व, तसेच पूजाविधी, पूजा साहित्य आणि प्रत्येक दिवसाचं एक महत्त्व आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर मग हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण आणि शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण माहिती घेऊया। नवरात्र हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र काळ मानला जातो। देवीचे उपासक या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात। या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। या काळात अनेक भाविक उपवासही करतात। नवरात्रीचा पहिला दिवस हा विशेष मानला जातो, कारण या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे। शारदीय नवरात्र 2024 घटस्थापना मुहूर्त। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी या वर्षी गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 सुरू होत आहे। ही तारीख 4 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2:58 समाप्त होईल। यामुळे घटस्थापना मुहूर्त गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी 6:15 7:22 असेल, तर घटस्थापना अभिजित मुहूर्त सकाळी 11:46 दुपारी 12:33 असेल। नवरात्र कलश स्थापनेचं महत्त्व। हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्यापूर्वी कलशाची प्रतिष्ठापना करण्याची पद्धत असते। यामागचे कारण म्हणजे कलश हे सर्व देवदेवतांचे तसेच सर्व गणांचे निवासस्थान मानले जाते। कलशाच्या मुखात भगवान विष्णू, गळ्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी, यासोबतच कलशाच्या मध्यभागी देवींचा वास असतो। याशिवाय घट हे ब्रह्मांडात लावल्याने घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होतात आणि पूजा सफलही होते। त्यामुळे नवरात्रीसोबतच काही शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची परंपरा आहे। घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य। कलश हा कलश माती, चांदी किंवा तांबे यांचा असू शकतो। गंगाजल, आंब्याची डहाळी, नाणे, अक्षता, जव पेरण्यासाठी मातीचे भांडे, एक स्वच्छ कापड, पाणी, माती, मौली धागा आणि जव। अखंड ज्योतीसाठी पितळेचे किंवा मातीचा दिवा, तूप, कापसाची वात, हळद आणि कुंकू। घटस्थापनेचा विधी। सर्वप्रथम जव किंवा गहू पेरणीसाठी एक भांडे, ज्यामध्ये कलश ठेवल्यानंतरही आजूबाजूला जागा असेल। हे भांडे मातीच्या ताटासारखे असेल तर उत्तम। जव किंवा गहू वाढवण्यासाठी या भांड्यात किंवा पात्रात मातीचा थर पसरावा। माती शुद्ध असावी किंवा शुद्ध नसेल तर ती साफ करून घ्यावी। पात्राच्या मध्यभागी कलशासाठी जागा सोडा, बिया टाका। त्यानंतर मातीचा थर पसरवा आणि पुन्हा एकदा गहू किंवा जव घाला। पुन्हा मातीचा थर पसरवा आणि त्यावर पाणी शिंपडा। तांब्याच्या कलशावर स्वस्तिक बनवा। कलशाच्या गळ्यात मौली धागा बांधा। आता कलश पूर्णपणे गंगाजल आणि शुद्ध पाण्याने भरा। कलशात संपूर्ण सुपारी, फुले आणि दुर्वा ठेवा। कलशात अत्तर, पंचरत्न आणि नाणे ठेवा। या कलशात 5 प्रकारची पाने टाका। त्यांना अशा प्रकारे ठेवा की ही पाने किंचित बाहेर दिसतील आणि सर्व बाजूंनी पाने ठेवा आणि झाकणाने झाकून ठेवा। हे झाकण अक्षता म्हणजेच संपूर्ण तांदळाने भरा। नारळ तयार करा। नारळ लाल कापडात गुंडाळा आणि त्याला मौली धागा बांधा। हा नारळ कलशावर ठेवा। नारळाचे तोंड तुमच्याकडे असावे। नारळाचे तोंड वरच्या दिशेने असल्यास ते रोग वाढवणारे मानले जाते। जर खालच्या दिशेने असेल तर शत्रू वाढवणारे मानले जाते। जर ते पूर्वेकडे असेल तर ते संपत्ती नष्ट करणारे असेल। आता हे भांडे जव आणि गहू वाढवण्यासाठी तयार केलेल्या भांड्याच्या मध्यभागी ठेवा। आता देवी देवतांना आवाहन करून प्रार्थना करा। आवाहन केल्यानंतर कलशात सर्व देवता आहेत असा विश्वास ठेवून कलशाची पूजा करावी। कलशाला ओवाळा, अक्षता अर्पण करा, फुलांच्या माळा अर्पण करा, अत्तर अर्पण करा आणि घटस्थापनेनंतर नैवेद्य दाखवावा।
9 दिवस घटासमोरचा दिवा लावावा. हा दिवा अखंड 9 दिवस तेवत राहण्याची सोय करावी. ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी स्वच्छता आणि पावित्र्य ठेवावे. नवरात्र झाल्यानंतर कलशाची आरती करून त्यातील साहित्य विसर्जन करावे. तसेच कलशातील पाणी घरात सर्वत्र शिंपडावे. तर पाहिलं ना मंडळींनो, अगदी सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने मी नवरात्रीची पूजाविधी, पूजा साहित्य तसेच महत्त्व सांगितलं आहे. तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि नवनवीन रेसिपीसाठी आमचं स्वादिष्ट माहिती चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. यावरचे सर्व व्हिडिओज आपल्या कस्टमर शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण यापुढचे सर्व व्हिडिओ जेव्हा यूट्यूबवरती येतील त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला सर्वप्रथम मिळते. तर मग भेटूया आता आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.